नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत कोकणातील अजून एक पारंपरिक नाश्ता। मऊ लुसलुशीत जाळीदार तेवढाच चवीला अप्रतिम, ते म्हणजे सुरनोळी। सुरनोळी आज 2 प्रकारच्या पाहणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी तांदूळ। तांदूळ आपल्याला जुना घ्यायचा आहे किंवा रेशनचा घेतला तरी चालेल। त्यात अर्धा चमचा मेथी दाणा घालायचा आहे। हा तांदूळ आपल्याला 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यावरची जर कोणती पावडर किंवा धूळ असेल ती निघून जाईल। आता पुरेसं पाणी घालून याला कमीत कमी 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। तांदूळ चांगला भिजून झालेला आहे। आता हा तांदूळ पाणी न घेता आपल्याला निथळून या मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे आणि मग यातच आपल्याला 1 वाटी ओलं खोबरं घालायचे खोवलेलं आणि अर्धा वाटी दही घालायचं आहे। 1 वाटी पोहे घालायचे, ते भिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे स्वच्छ धुवून त्याला 5 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला छान अशा बारीक वाटायचं आहे। जसं इडलीचं बॅटर असतं तेवढं बारीक हवं आहे। याच्यात पुरेसं आपल्याला पाणी घालायचं आहे, जसं लागेल तसं पाणी ओतायचं आहे आणि मिश्रण चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला एखाद्या भांड्यात काढायचं आहे। थोडं मोठं भांडं घ्यायचं आहे, म्हणजे मिश्रण जरी जास्त फुललं तरी ते बाहेर पडून वाया जाणार नाही। आता हे मोठ्या भांड्यात मी ओतलं आहे। त्याच्यामध्ये पाण्याची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करायची आहे। जसं डोशासाठी आपण बॅटर करतो तेवढ्या थिकनेसची आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ हे पीठ नाही करायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकून याला 8 ते 10 तासासाठी ठेवायचं किंवा रात्रभर ठेवायचं आहे। मी ते रात्रभर ठेवलं होतं, ते छान असं फुललं आहे। आता हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। एक भिडं ठेवलं मी गॅसवर तापायला, ते चांगलं तापलं की ब्रशने त्याला तेल लावायचं आहे। तेल किंवा तूप आपण काही लावू शकतो। आता पळीचा एक डाव ओतायचा आहे आणि मग हलक्या हाताने त्याला पसरवायचं आहे। आपल्याला हा सुरनोळीचा डोसा जास्त पसरवायचा नसतो, अगदी हलक्या हाताने पसरवायचा आहे, कारण हा जाडच असतो। त्याला छान अशी जाळी पडते, त्यामुळे तो खूप छान गुबगुबीत तयार होतो। झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे आणि मग पलटायचं आहे। दुसऱ्या बाजूने आपल्याला त्याला शेकवायचं आहे। ह्याला दोन्ही बाजूने शेकवणं कम्प्लिटली ऑप्शनल आहे। पाहिलं किती सुंदर जाळी पडले। आता मी पलटून घेऊन दुसऱ्या बाजूने एक 10 सेकंदासाठी शेकवायचे, खूप जास्त वेळ नाही शेकवायचे। आता याच्यासोबत खाली जाणारी चटणी करणार आहे। इथे मी 1 वाटी ओलं खोबरं, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर घालायची, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे, जर आपल्याला आवडत असेल तर। आता यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही चटणी बारीक अशी वाटून घ्यायची आहे। या चटणीला मी काही फोडणी नाही देणार आहे। थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे, पुन्हा थोडं पाणी आणि कन्सिस्टन्सी याची ॲडजस्ट करायची आहे। थोडीशी जाडसरच असते चटणी, हे पहा अशी कन्सिस्टन्सी करायची आहे। आता आपले सुरनोळ्या बनवून झालेल्या आहेत, सगळ्या छान अशा गुबगुबीत आणि जाळीदार तयार झालेत। आता याच्याच अर्ध्या पिठाच्या मी गोड सुरनोळ्या करणार आहे। त्याच्यासाठी 2 चमचा किसलेला गूळ आणि पाव चमचा हळद हे घालायचे आहे आणि व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे। या दोन्ही गोष्टी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहेत, म्हणजे गुळाचे कुठे छोटे छोटे खडे नाही आले पाहिजे। चांगलं मिक्स करून झालंय। आता भिड्याला आपल्याला तूप लावायचं आहे, कारण आपण गोड सुरनोळ्या करतोय। तूप व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तव्याला आणि मग याच्यात पळीचा एक डाव आपल्याला ओतायचा आहे आणि तोही हलकासा पसरवून घ्यायचा आहे, खूप जास्त आपल्याला पसरवायचा नाही आहे। एका बाजूने भाजायचं आहे आणि मग दुसऱ्या बाजूने, तसंच जसं आपण सफेद सुरनोळ्या केल्या तसंच। थोडीशी वाफ काढायची आहे, एक झाकण ठेवायचं आहे आणि त्याला चांगली जाळी येऊ द्यायची आहे। 10 ते 15 सेकंदामध्ये हा एका बाजूने चांगला शिजला जातो। आता दुसऱ्या बाजूनेही आपल्याला पलटायचं आहे आणि तसंच 5 ते 7 सेकंदासाठी याला भाजून घ्यायचे। तयार झालेत आपल्या मऊ लुसलुशीत जाळीदार सुरनोळ्या। आता ह्या गोड सुरनोळ्या आपण तुपाबरोबर खाऊ शकतो आणि ज्या दुसऱ्या सुरनोळ्या बनवल्यात त्या ओल्या नारळाच्या चटणीबरोबर चवीला अगदी अप्रतिम लागतात, हलक्याशा आंबट गोड। तर या पद्धतीने तुम्ही या सुरनोळ्यांची रेसिपी नक्की करून पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।